नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। 5 दिवसांपूर्वी वाहून गेलेला देऊळगाव साखरशा येथील उतावळीवरील पूल आजही तसाच। मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा परिसरात दिनांक 18 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने उतावळी नदीला महापूर आला होता। सदर पुरामुळे देऊळगाव साखरशा ते अकोला मार्गावरील उतावळी नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेला। त्यामुळे उमरा, नायगाव, देशमुख येथून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। शेतकऱ्यांना सुद्धा शेतात जाण्या येण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी देऊळगाव साखरशा येथे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाहणी केली व सोबतच तहसीलदार मडके साहेब, अनमोल साहेब, लल्लुरे साहेब, मंडळ अधिकारी या सर्व समक्ष आमदारांनी सांगितले की 2 दिवसातच काम सुरू करा। परंतु आज 5 ते 6 दिवस पलटूनही कोणतेच पुलाचे काम सुरू झाले नाही। पुलाचे काम केव्हा होणार, तरी त्याच दिवशी उभाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात, निंबाजी पांडव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर बोलणी करून परिस्थिती समजावून सांगितली आणि तुम्ही किती उशीर झाला तरी उतावळी नदीवरील पूर परिस्थिती पाहण्यासाठी यावे असा आग्रह धरला। रात्री 8 वाजता जिल्हाधिकारी साहेब देऊळगाव साखरशा उतावळीवरील पूरस्थिती पाहण्यासाठी देऊळगाव साखरशाला आले। त्यांनी सर्वांना सूचना देऊन पुलाचे काम ताबडतोब सुरू करा असे पण सांगितले। परंतु 5 ते 6 दिवस उलटूनही काम सुरू झाले नाही। शेतात जाणाऱ्या बायांना व जनावरांना मुलांचा काही भाग वाहून गेल्यामुळे बायांना, मजुरांना नदी पार करून जाता येत नाही। कोणताही अनर्थ किंवा ढोर वासराची किंवा शेतकऱ्याची जीवितहानी होऊ नये, तसे झाल्यास त्याला जबाबदार कोण? कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांनी सांगितले की तात्पुरती दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यात येईल, पण केव्हा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे। देऊळगाव सकाळच्या येथील प्रगतशील शेतकरी श्री रणजित बापू देशमुख, पंढरीनाथ तोंडे, शिवानंद तोंडे, किशोर नहार, रामा ढवळे, दीपक गायकवाड व गावातील सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पुलाचे काम लवकर करा, न झाल्यास काही जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार तुम्हीच राहाल। तुमचं नाव घेऊन सांगा ना। शेतकरी पंढरीनाथ तोंडे बोलतो की आम्ही देऊळगाव साखरशा येथील शेतकरी पंढरीनाथ तोंडे। आम्हाला शेतामध्ये जायला खूप अडचण होते या रस्त्यामुळे, तर हा रस्ता आम्हाला ताबडतोब करून द्या अशी आमची विनंती आहे। तुम्ही कुठले काय सांगा ना, तुम्ही कुठले काय सांगा ना। हो अहो तुम्ही मी रणजित देशमुख, माजी उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटी तथा ग्रामपंचायत सदस्य, विनंती करतो की 5-7 दिवस अगोदर इथे तिसऱ्यांदा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं। इथे जवळजवळ संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी इथे भेटी दिल्या, आजी माझे आमदार यांनी सुद्धा भेटी दिल्या, तरी शेतकऱ्याला जाण्यासाठी जो गावाला लागून असलेला नदीवरचा पूल हा बरेच अंशी वाहून गेलेला आहे। ते काम करायची 2 दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली। तसेच आमदार साहेबांनी त्यांना तसं तोंडी सांगितले सुद्धा की ताबडतोब हा रस्ता सुरळीत चालू करून द्या। तरी 5-6 दिवस होऊनही ओलांडून जाऊन आज रोजी सुद्धा आज लगट असलेल्या जिल्ह्यातील शेवटच्या गावी नायगाव देशमुख येथे अकोले जिल्ह्यातील उमरा देशमुख येथे जाण्यासाठी जे गावातील लोक आहे, वाट सुरू आहे, यांना यासाठी खूप त्रास होते, खूप दुरून यावं लागते। यांना दवाखान्यासाठी देऊळगाव साखरशा येथेच यावं लागते, तरी त्यांची खोरंबळ होऊन राहिली। संबंधित अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष आहे। तरी त्यांना विनंती करतो की या रोडचं, पुलाचं काम ताबडतोब करून लोकांच्या जीवितवाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी व काम करून द्यावं ही विनंती। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी दशरथ गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।